व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारे स्वागत आहे. तर गंमत अशी आहे की आज 31 आहे आणि आमचं बरंच काय काय करायचं प्लॅन होतं. त्याच्यामध्ये आमचा आदित्य आणि समीक्षा वहिनी यांना आम्ही मिस करतोय, कारण समीक्षा वहिनी यांची ड्युटी असल्यामुळे ते इथे येऊ शकत नाहीये. तर प्लीज या ना, जमत असेल तर. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर सांगते प्लीज या. आणि बनी सागर येत आहेत विथ त्यांचं छोटं पॅकेट आणि आम्ही खूप मस्त जरा मजा मस्ती करायची प्रयत्न करणार आहोत. आणि तरी पण आपण माईक न लावण्याचा जो मूर्खपणा करतोय दरवेळेला तो असू दे, आता असू दे. त्याचं काय, आम्ही अजून खूप प्रो लेवलचे ब्लॉगर नाही झालेलो आहोत. सगळं विसरतो आम्ही. तर मी कांदा चिरलाय आणि तो डोळ्यात झोपतोय. असू दे, चला. तर आज आहे 31 आणि मस्त आम्ही प्लॅन करतोय खादीचा. ऍक्च्युली आम्ही चूल खूप मिस करतोय, खरंच खूप मिस करतोय. मला ती जी टेस्ट लागते ना ती खूप आवडते. पण मी त्याला खूप वेळा सांगून झालं की बार्बिक्यूचे हे घेऊयात काय. 2 BHK मध्ये बार्बिक्यू आतमध्ये म्हटलं की सगळं अख्खा गोंगाट सगळ्यांकडे होईल की नाही. तरी आपण नॉनव्हेज नाही खात, व्हेजच करतो. पण असू दे, चला. जेवढा आहे त्याचा आम्ही भागवतो. एअर फ्राय आहे, त्याचा यूज होणार आहे. तब्बल 5व्यांदा एअर फ्रायरचा यूज. केळकरांच्या घरात 5व्यांदा एअर फ्रायरचं बटन ऑन झालेलं असणार आहे आणि बस एवढा यूज झालेला आहे. त्याला हेच पाहिजे असतं. मला बोलायचं होतं एअर फ्रायर बद्दल, म्हणून मी त्याला चान्स दिला. सरपटी. ठीक आहे. तर असं आमचं बरंच काय काय चाललेलं आहे. सँडविच चा प्लॅन आहे. बार्बिक्यू सारखं करतोय आम्ही, फक्त एअर फ्रायर मध्ये ते कन्वर्ट करतोय, बाकी काही नाही करतो. आणि गार्लिक ब्रेड करणार आहोत मस्तपैकी. आणि अजून काय आपलं एवढंच आहे ना, हे 3च पदार्थ आहेत. पण आम्ही आता रेडी सगळी तयारी करून ठेवतोय. सागर बनी कधी येतील देव जाणे. आम्ही दोघं आपली तयारी करून ठेवतो, फक्त खादीला आलो तरी भरपूर चालेल. चला कंटिन्यू करूया. आणि आल्यानंतर आज 31 ची पार्टी. हाय पार्टी, एकादशी आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? 31चं काय म्हणणं आहे तुमचं? फायनली आमचं सगळं डन झालंय आणि म्हणजे रेडी सगळं करून झालंय. फक्त जेव्हा खायचं असेल तेव्हा गरम करायचं आणि खायचं असं केलंय. त्या दिवशी जो मी पिझ्झा केलेला घरामध्ये, त्याचा बेस एक राहिलेला, तर त्याच्यावर जे स्प्रेड आम्ही आता गार्लिक ब्रेडचं केलेलं ते पसरवलं आणि जस्ट गरम करून खातोय, कारण भूक लागली आम्हाला दोघांना पण आता आणि थोडासा वेळ जाणार आहे म्हणून. बाय द वे, बनीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं पहिलं ब्रँड कोलॅब आहे. तर चिअर्स टू दॅट ब्रँड कोलॅब ऑल्सो. सखी नावाचा तिने एक नवीन ज्वेलरीचा ब्रँड आहे. लेडीज आहे, आपला काही संबंध नाही. त्याचं काय आहे, या ब्लॉगिंग चॅनल मध्ये मी कसं आहे सपोर्टिंग असतो. हा ब्लॉग सुरू करावा हे सुद्धा नाही खरंच काय सगळं क्रेडिट तुलाच आहे. क्रेडिट नकोय मला, मी खातो पहिले. भूक लागली दोघांना. मुळात वाढत आहे का वाढलं. बनीने सखी नावानी ज्वेलरीचं जे चॅनल ओपन केलंय, तर त्याला जाऊन सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन ज्वेलरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. आम्ही आता सँडविचसाठी मी चिरून ठेवलंय सगळं. ह्याच्यात फक्त मेयोनीज घातलं की काम झालं. संकल्पनी मस्तपैकी चटणी बनवली आहे आणि हे मॅरिनेशन करायला ठेवले. ह्याच्यामध्ये पनीर आहे, मशरूम आहे ते, आणि हा मी बार्बिक्यूचं सॉस काय म्हणता येईल त्याला जे आहे ते बनवलंय. तुम्ही समजून घ्या. आता निखार आहे तो जाळून गरम करून त्याच्यावर बटर घातलंय आणि ते धुरामध्ये ठेवलंय, कारण मला थोडंसं तो फील पाहिजे होता
चूलवाला म्हणून बोलून दमले मी. ॲक्च्युली खूप दिवसांनी मी कॅमेरा उचलला त्यामुळे ते असं होत आहे, पण ठीक आहे, चलता है. आणि ब्रेडला स्प्रेड करून ठेवलं. असं सगळं आहे, कळलं असेल तुम्हाला काय ते. तर फायनली आता आवरलं सगळं. 1 तास झाला आम्ही दोघं जण आवरत होतो. व्लॉगिंगचा चॅनलचा आपलं वॉच टाईम येतो 3000 होत आलाय. 4 तास अजून बाकी आहेत, म्हणून मी संकल्पाला सांगितलं एकदा चेक कर की किती झालेत. मला सकाळी काहीतरी 96 समथिंग काहीतरी दिसलेले, म्हणून पण अजून आहे तेवढेच आहेत. तर असू दे, होतील ते काय होत राहील. आत्ता आमचं आवरलं सगळं. युगाला मी मामीकडे ठेवलं आहे, तर आता मी तिला पहिले आणायला जाते, कारण खूप वेळ झाला, म्हणजे एखाद 1.5 तास झाला ती तिकडे, पण तरीसुद्धा इतर वेळेस ती दिवसभर असते बिचारी, राहते आणि काही त्रास देत नाही. पण असं चला मी आणायला जाते. संकल्प मी घेऊन येते तिला. याच काय केलंस म्हणे, काय केलंस मी राजीकडे, काय केलंस तू? सगळीकडे बघ कसे आवाज येतात, पार्टी चालू आहे सगळीकडे. आपण पण करायची ना आज पार्टी. आता कसं मम्मा करतेस ना, जाऊन भूक लागला तुला? हां चला 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 खायचं. लाईट आला पटकन. हिस्टॉरिक मोमेंट तुम्हाला इथे बघायला मिळते. आज केळकरांच्या घरातला जो एअर फ्रायर आहे तो 10 मिनिटांसाठी चालू होणार आहे. आणि आता हे जे तुम्ही बघताय हे 5व्यांदा तुम्हाला आयुष्यात बघायला मिळणारी मोमेंट आहे. आणि हा एअर फ्रायर चालू आहे, हे मूर्तिमंत उदाहरण इथे बघायला मिळतंय. आणि ही जी मी काय कॉमेंट्री करतो त्याच्यामुळे ही रिॲक्शन तिथे उठते. बघा बघा बाबा, बघून घ्या, जाम रेअर आहे ही गोष्ट. हॅपी न्यू इयर. हॅपी